काय बोलू? आता मला सांगा, आता तुम्ही माझी लायकी काढली, तुम्हाला लायकी काढायचा अधिकार आहे का? मी लायकीचा शब्द तरी उच्चारला होता का? मी काय म्हटलं, मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाहीये. मग तुम्ही ह्या खुर्चीवर बसू नका. तुम्ही का मग ग्राहकांची लायकी काढताय? तुम्हाला हे करायला सांगितलंय का? तुम्हाला हे करायला सांगितलंय का? ह्या माणसाला जर इकडे कुठल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर ह्या माणसाला इथे बसण्याचा अधिकार नाही. आणि हा माणूस मला सांगतोय की तुमची लायकी काय म्हणून. नोकरीला तुम्ही लावलाय का मला? नोकरीला लावलाय गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंटचे पैसे फुकट नाही आलेत. आम्ही गव्हर्नमेंटचे पैसे कोणी खाल्ले नाही. हा, मग पैसे खाल्लेत म्हणूनच तुम्ही पळून चाललाय. ते बघा पळून चाललेत. हा युनियन बँकेचा नवीन मॅनेजर. याचं माहित नाही नाव मला काय आहे ते. इकडे बोला ना, इकडे खुर्चीवर बसून बोला. खुर्चीवर बसून बोला. तुम्हाला मी जेवढे प्रश्न विचारले त्याच्यातले एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाहीये. मी काय विचारलं? माझं जे लोन होतं त्याचा मला रिप्लाय हवा होता. उत्तर द्या ना, सरळ द्या ना उत्तर. तुम्ही कल्ला नका करू इथं. कल्ला नका करू म्हणजे तुम्ही कसं बोलताय? तुम्ही लायकी काढता म्हणजे काय? तुम्हाला लायकी काढायचा अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला तो मला सांगा. तुम्हाला लायकी काढायचा अधिकार कोणी दिलाय? आता कशाला पळून चाललाय? पळून चाललाय? तुमच्या घाबरत दाखव तुम्हाला पळून चाललंय. पळूनच चाललाय ना. आता आलाच नाही तर नंतर आलास. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. तुला का बघून सांगायचं आहे ना? काय बघून सांगायचंय? बघून डिटेल्स मध्ये विचारलंय. मी काय वेगळं विचारलं? मी काय विचारलं होतं? माझं लोन 3 वर्ष कंप्लीट झालं. मी 3 वर्ष कंप्लीट झाली आहे. 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पण माझी अजून सबसिडी का जमा झाली नाही हा प्रश्न होता. त्याच्यावर तुम्हाला उत्तर सरळ देता येत नाहीये. का जमा झाली नाही? ह्या लायकीचे ऑफिसर इकडे देवगड ब्रांचला बसवलेले आहेत. तिन्ही काय कामाचे नाही. तिन्ही काही कामाचे नाही. त्यांना एक साधी प्रिंट काढता येत नाही. त्यांना फॉर्म चेंज करून फक्त प्रिंट द्यायला सांगितले आणि फॉर्म चेंज करून प्रिंट द्यायला त्यांना अर्धा तास लागतो. अर्धा तास 2-2 मिनिटात थांबू सांगलाय. माझ्याकडे पण टेस्ट असतात पण मी असं कोणाला बोलत नाही. एक मिनिट क्लोज. तुम्ही तिची माफी मागा मराठीत आणि विषय क्लोज करा. ते काय करायचं ना ती बघते. आंदोलनच करून आलोय. भिजलो, कपडे पण ओले. म्हणजे कार्यकर्ते होतो आम्ही. राजसाहेबांकडे विषय केला ना तुमचं सगळं बंद करून टाकलं. शाखा नाही उठा बाहेर या. बोला. ममता दुरत मॅडम, मी सकाळी जे काही चुकीचं बोललो त्यासाठी मी तुमची माफी मागतो. बोला. तुम्ही एक मिनिट बोला. मला रेकॉर्डिंग हवी आहे. जर वाकड्यात द्यायचं असेल, मी सुरुवात केली आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल ना, मला आता रेकॉर्डिंग एक मिनिट हिंमत असेल तर दाखवायला. माझ्या बहिणीसारख्या मला मी माफी मागतो. हात जोडा. ठीक आहे ना. बोला की ममता दुरत मॅडम. ममता ताई, मी तुमची माफी मागतो. गलती झाली आमच्याकडून. आणि मी पुन्हा कुठल्याही कस्टमरशी असं उद्धट बोलणार नाही. हे देवगड आणि देवगडची ताकद तुम्हाला आता समजली असेल. ठीक आहे. प्लीज मराठी पैसे यायचे नाही यायचे